अमित दत्ताराम प्रभू सर, ओव्हर टू यू. थँक्यू. माझा आवाज ऑडिबल आहे? यस सर, यस सर. ओके. खूप वेळ न दवडता सुरुवातीला आपण लगेच आपल्या विषयाकडे येऊया. आय एम गोइंग टू बी स्पीकिंग अबाउट डोपिंग अँड ड्रग्स इन स्पोर्ट्स. बराचसा भाग हा इंग्रजीमध्येच आहे, पण मी जास्तीत जास्त मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया, कोणताही डोपिंग असा विषय आला किंवा ड्रग्ज विषय आला की आपल्याकडे वेगवेगळे खेळाडू किंवा आपल्याला असं म्हणता येईल की बरेच खेळाडू घेतायत, पण माहिती नाहीत घेतायत की नाही, किंवा काय 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 असे बरेच आपल्याकडे काय म्हणता विश्वास किंवा भ्रम आपल्या ह्याच्यामध्ये निर्माण होतात. तर आता तुम्ही जर बघितलेलं असेल, समोरच्या चित्रात तुम्हाला दिसतंय नॉर्मल ऍथलीट मागे राहिलेले आहेत आणि दोन डोपिंग केलेले ऍथलीट जे आहेत हे पुढे निघून जात आहेत. इंजेक्शन घेऊन किंवा वेगवेगळ्या औषधं घेऊन हे आपल्यापेक्षा नॉर्मल खेळाडूंपेक्षा पुढे जात आहेत. आपण काही खेळाडूंबद्दलची ओळख बघूया. या व्यक्तीला ओळखता येते कोणाला? कोण आहे हा? एनीबडी? ओके, दिस इज बेन जॉन्सन. 1988 मध्ये सिओल ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेला होता 9.79. सर्वात पहिला ऍथलीट आहे असं म्हणायला हरकत नाही, डेकोरेटेड ऍथलीट, की ज्याला डोपिंग मध्ये त्याला पकडलेलं होतं. स्टॅनोझॉल नावाचं त्यांनी एक औषध घेतलेलं होतं, विच वॉज अॅनाबॉलिक स्टेरॉइड्स. आणि त्याच्यानंतर त्यांनी कबूल केलं होतं की मी ह्याच्या आधी पण घेत होतो, आणि त्याला बॅन केलेलं होतं, लाईफ टाईम बॅन त्याच्यावर लावलेला होता. ती जी रेस झालेली होती त्याच्यामधले 6 ऍथलीट जे होते यांना त्यांच्या करिअरमध्ये एकदा ना एकदा तरी कधीतरी डोपिंग मध्ये पकडलेलं होतं. दुसरा ऍथलीट आपण बघणारे डिएगो मॅराडोना, अनदर डेकोरेटेड ऍथलीट. याला सुद्धा कोकेन हा घेत होता आणि त्याच्यावर 15 महिन्याचं बॅन टाकलेलं होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, त्याच्या वजन खूप वाढलं, खूप स्ट्रेसफुल झालं, मेंटल हॅरॅसमेंट झाली त्याला. त्याच्यानंतर कितीतरी वर्षानंतर तो पुन्हा परत आला. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे टीम्सला त्यांनी मॅनेज करायचा प्रयत्न केला अर्जेंटिनाला. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याचशा रिटायरमेंट नंतर त्याची हेल्थ खूप डिटोरेट झाली. आणि त्याच्यानंतर डोपिंग म्हणजे काय, तर तुम्ही तुमचा क्रीडा कार्यमान वाढवण्यासाठी तुम्ही कोणतेही कृत्रिम प्रोसिजर वापरताय, औषध घेताय, वेगळ्या भागाने तुमच्या शरीरामध्ये घेताय, आणि हे सगळं अनफेअर आणि आर्टिफिशियली तुम्ही जर करत असाल तर त्याला आपल्याला डोपिंग म्हणता येईल. आता ही झाली जुनी डेफिनेशन. नवीन कोड प्रमाणे जी काही डेफिनेशन आलेली वर्ल्ड अँटी डोपिंगचे दर साधारण 5 वर्षाला कोड येतं, आता ते अपडेट होतं. तर याच्याप्रमाणे त्यांनी दिलेले तर डोपिंग इज डिफाइंड ॲट एनी ऑकरन्स ऑफ 1 or more अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन्स सेट फॉर्थ इन आर्टिकल 2.1 थ्रू आर्टिकल 2.10 ऑफ द कोड. 2.1 ते 2.10 हे जे काही वर्ल्ड अँटी डोपिंग कोड मध्ये त्यांनी जे काही व्हायोलेशन्स दिलेले आहेत याच्यामधले जे काही त्यांनी दिलेले आहे दॅट इज कॉल्ड एज डोपिंग. मग आता आपण बघूया अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन्स कोणते आहेत. तर अँटी डोपिंग रूल व्हायोलेशन्स कोणते आहेत, तर सर्वात पहिल्यांदा प्रेझेन्स ऑफ एनी प्रोहिबिटेड सबस्टन्स. वाडा दर वर्षाला 1 जानेवारीला डोपिंग लिस्ट जी आहे, प्रोहिबिटेड लिस्ट, ती त्यांच्या वेबसाईटवर प्रदर्शित करतात. तर त्याच्यापैकी कोणतेही ड्रग तुमच्याकडे जर सापडलं तर तुम्ही डोपिंग मध्ये पकडले जाईल. दुसरं, तुम्ही यूज ऑर अटेम्प्टेड यूज आहे. यूज म्हणजे काय, तर तुम्ही वापरलेला आहे किंवा तुम्ही त्याचा वापरण्याचा प्रयत्न करताय तरीही तुम्ही डोपिंग म्हणून तुम्ही पकडलं जाल. रेफ्युजिंग, इव्हेडिंग ऑर फेलिंग टू सबमिट सॅम्पल कलेक्शन. आता डोपिंग जे काही वाडा आहे किंवा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे ते ऍथलीट्सला सांगतं की तुम्हाला डोप टेस्ट करावी लागेल. जर ऍथलीट्सने रेफ्यूज केलं तर ते ऑटोमॅटिक डोपिंग मध्ये पकडले जाते. त्यांना ग्राह्य धरलं जातं की त्यांनी डोपिंग केलेलं आहे.
तो पूर्ण क्लीन असेल, सगळं असेल, पण त्यांनी रेफ्यूज केलंय, त्याच्यामुळे तो डोपिंग मध्ये पकडला जाणार आहे. फेलियर टू फाईल वेअर अबाउट्स, कोणतेही इंटरनॅशनल ऍथलीट कुठेही गुप्तपणे काहीही करू शकत नाही. त्याला वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी असेल तर त्यांना तिकडे सांगायला लागेल की तो कुठे आहे, काय करतोय. दिवसाभरातले 60 मिनिटं तो कधीही ऍक्सेसिबल पाहिजे, असे बरेच रूल्स त्याच्या बाबतीत आहे. टॅम्परिंग ऑर अटेम्प्टिंग टू टॅम्पर, तुम्ही डोपिंग प्रोसेस जी चाललेली आहे त्या डोपिंग प्रोसेसमध्ये कोणतेही टॅम्पर करण्याचा प्रयत्न केला, युरिन सॅम्पल जे तुम्हाला द्यायचे, ब्लड सॅम्पल द्यायचे, ते चुकी तिकडे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डोपिंग मध्ये पकडलं जाईल. तुमच्याकडे कोणतेही ड्रग तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे एखादं मशीन आहे की जे डोपिंग साठी वापरलं जातात, तुम्ही म्हणाल मी वापरत नाही, घरी फक्त एक्झिबिशन मध्ये ठेवलेले साधा, देन ऑल्सो यू विल बी कॉट अंडर डोपिंग. तुम्ही ट्रॅफिकिंग करताय, तुम्ही वेगवेगळ्या ऍथलीट्सला ऍज अ कोच जर तुम्ही डोपिंग ड्रग्स देत असाल, प्रोहिबिटेड सबस्टन्सेस देत असाल, तरी तुम्हाला डोपिंग मध्ये पकडण्यात येईल. तुम्ही ऍडमिनिस्टर करताय, म्हणजे एखादा इंजेक्शन घेऊन आलाय तुमच्याकडे, आता तुम्हाला लावणार आहे, तो तुम्हाला लावतोय किंवा लावलेला असेल, त्यावेळी तुम्हाला डोपवाल्यांनी जर पकडलं तर तुम्हाला ते डोपिंग म्हणून ग्राह्य धरलं जाईल. कॉम्प्लिसिटी आहे, तुम्ही वेगवेगळं काहीतरी करून कॉम्प्लेक्सिटी तयार करण्याचा प्रयत्न केलेला असेल या वरच्या कोणत्याही अँटी डोपिंग व्हायोलेशन्स मध्ये, तरी तुम्हाला डोपिंग म्हणून ग्राह्य धरलं जाईल तुमचं. आणि आता हे रशियन स्कॅन्डल जे आलेलं आहे त्याच्यावरनं हे 2 जे आहेत 10 आणि 11 नंबरचे, ते त्यांनी नवीन ऍडिशन केलेले. प्रोहिबिटेड असोसिएशन विथ सँक्शन्ड एसीपी, म्हणजे कोणतेही मॅनेज तुम्ही करत असाल, तुमचं असोसिएशन असेल डोपिंग टेस्ट वाल्यांबरोबरच, तर त्याला सुद्धा ते डोपिंग टेस्ट डोपिंग तुम्ही केलेलं असं ते म्हणणार आहे. अँड ऍक्ट्स टू डिस्करेज ऑर रिटॅलिएट टू रिपोर्ट टू अथॉरिटीज, म्हणजे तुम्ही असं दाखवत नाहीत की तुम्हाला डोपिंग वाल्यांनी सांगितलं मला येऊन भेटा, तुम्ही म्हणणार निगले करताय, मला मिळालंच नाही पत्र वगैरे वगैरे, जर करत असाल तरीही तुम्ही डोपिंग टेस्ट मध्ये तुम्ही डोप केलेला असं ते ग्राह्य धरणार आहे. तो वाड्यामध्ये 3 क्रायटेरिया महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही ड्रग हे त्या वाडा लिस्ट मध्ये येतं कुठलं, तर त्यांनी 3 क्रायटेरिया दिलेले, त्याच्यापैकी कोणतेही 2 क्रायटेरियाज मध्ये ते जर असेल, सो यू आर अंडर दॅट लिस्ट. सो व्हॉट इज दोज 3 क्रायटेरियाज, तर असं कोणतेही ड्रग विच हॅज पोटेन्शियल टू एनहान्स ऑर इट एनहान्सेस स्पोर्ट्स परफॉर्मन्स, तो क्रीडा कार्यक्रम वाढवतो, असं जर असेल तर ते डोपिंग लिस्ट मध्ये येऊ शकतं. दुसरं, पोटेन्शियल रिस्क होणाऱ्या ऍथलीट्सला त्याचं सेवन करण्यामुळे वेगवेगळे आजार होणार असतील, त्यांचे वेगवेगळे ऑर्गन्स बंद पडणार असतील, काही त्रास होणार असेल, तर असं जर ते औषध असेल तर ते डोपिंग लिस्ट मध्ये येण्याची शक्यता आहे. आणि तिसरं, इफ इट इज व्हायोलेटिंग द स्पिरिट ऑफ द स्पोर्ट्स, इट इज गोइंग टू बी देअर इन द प्रोहिबिटेड लिस्ट. आता आपण बघूया की हे डोपिंग टेस्टिंगची प्रोसेस कशी असते, ही ऍथलीटसाठी खूप महत्वाची. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया काय होतंय. तुम्ही कोणताही स्पर्धा कधीही तुम्हाला डोपिंग प्रोसेस मध्ये तुम्हाला वाडा किंवा नाडावाले जे आहे ते तुम्हाला बोलू शकतात. त्या ऍथलीटचं सिलेक्शन तिथे होतं, तुम्हाला नोटिफाय केलं जातं की तुम्हाला डोपिंग टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला कोणतेही डोपिंग कंट्रोलवालं स्टेशन जे असतं तिकडे तुम्हाला न्यायला लागतं, ते तुम्हाला घेऊन जातात. तिकडे तुम्हाला सॅम्पल कलेक्शनचं एक इक्विपमेंट तुम्हाला उजवीकडे दिसत असेल, ए सॅम्पल, बी सॅम्पल, युरिनचा जो पॉट आहे तो, अशा 3 गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं की यापैकी तुम्हाला कोणतं वापरायचं. त्यानंतर तुम्हाला त्या समोर जो डॉक्टर अवेलेबल असेल, एक्सपर्ट असेल, त्याच्या समोर तुम्हाला ते युरिन सॅम्पल द्यायला लागतं. त्याचं व्हॉल्यूम असतं की ते 90 ml मिनिमम पाहिजे, जर 90 ml नाही झालं तर ते परत थांबतात. जोपर्यंत 90 ml पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिकडे वाट बघायला लागणार आहे. त्याच्यानंतर ते सॅम्पल स्प्लिट केलं जातं ए आणि बी मध्ये, ते नीट सील केलं जातं, त्याची ग्रॅव्हिटी चेक केली जाते की ते डायल्यूट तर नाहीये ना. त्याच्यानंतर तुम्हाला एक डोपिंग कंट्रोलचा एक फॉर्म दिला जातो, तो तुम्हाला फिलअप करायचा असतो. याच्यावर वेगवेगळे टॅग्स लावले जातात आणि त्याच्यानंतर ती जे काही ए सॅम्पल आहे, बी सॅम्पल आहे, हे सगळं लॅबोरेटरी प्रोसेससाठी पुढे पाठवलं जातं.
आता हे झालं जर तुम्ही जर खेळत नसाल, तुम्ही म्हणजे ऑफ सीझन असाल तरी हे तुम्हाला बोलू शकतो. जर कॉम्पिटिशन जर चालू असेल तर काय होतं हे आपण आता समोर बघतोय. तर कोणताही ऍथलीट असतो तर त्याला एक डोपिंग शेफ्रॉन असतो, तो येतो, तो तुम्हाला सूचित करतो की तुम्हाला डोपिंग टेस्टला जायचंय. तो तुमच्या बरोबर येतो, तो तिथनं खाली इकडे डावीकडे खाली जे दिसते तिथे तुम्हाला तो तुमचं सॅम्पल घेतो. तो तुम्हाला तुमच्या समोर त्याचं ते सगळं टेस्टिंग त्या बॉक्समध्ये सगळं ते पॅक केलं जातं. तुमचा जो डोपिंग कंट्रोलचा फॉर्म आहे तो भरला जातो आणि मग ते सॅम्पल जे आहे ते अनालिसिस साठी जे काही अधिकृत लॅबोरेटरीज असतात तिकडे ते जातात. आता तुम्ही म्हणाल की हे एवढं चांगलं आहे, मग सगळ्या ऍथलीटचं का डोपिंग करता येत नाही? तर याचं लॉजिक हे आहे की ही प्रोसेस जी आहे प्रचंड महाग आहे. साधारणतः एका ऍथलीटचं जर डोपिंग टेस्ट जर तुम्हाला करायचं असेल तर साधारण 15-20 हजार रुपये ते त्याच्यापेक्षा जास्ती खर्च येतो. त्याच्यामुळे बेसिक ग्रासरूट लेवलला असेल किंवा लोकल लेवलवर हे अजूनही तेवढं सोयीस्करित्या वापरलं जात नाही. सो विल सी क्लासिफिकेशन ऑफ डोपिंग, कोणत्या प्रकारे क्लासिफाय केलं जातं. सो एव्हरीथिंग इज क्लासिफाईड इनटू 3 प्रोहिबिटेड सबस्टेन्सेस, रिस्ट्रिक्टेड ड्रग्स अँड प्रोहिबिटेड मेथड्स. सर्वात पहिल्यांदा प्रोहिबिटेड सबस्टेन्सेस, काही ड्रग्ज असे आहेत की जे तुम्ही इन अँड आउट कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे किंवा कॉम्पिटिशन नंतर असे दोन्ही याच्यामध्ये घेऊ शकत नाही. विच इन्क्लूड्स नॉन अप्रूव्ड सबस्टेन्सेस, anabolic agents which build up your muscles, peptide hormones, growth factors, related substances ज्याच्यामुळे ऑक्सिजन सप्लाय तुमच्या शरीरातला वाढतो, टेस्टोस्टेरॉन वाढतं ज्याच्याने मसल बिल्डिंग जास्ती होतं. बीटा 2 अगोनिस्ट, वेसल डायलेटर्स आहेत, जास्ती प्रमाणात तुमचे जे काही वेसल्स असतात ते मोठे करतायत त्याच्यामुळे सप्लाय जास्ती चांगला होतो. हॉर्मोन अँटागोनिस्ट अँड मॉड्युलेटर्स, हे वेगवेगळे रिॲक्शन जे असतात एन्झाईमचे आपल्या ज्या शरीरात होत असतात त्यांचं ते एक्सेलरेट करतं किंवा काही गोष्टी ते दाबतं. डायरेटिक्स अँड मास्किंग एजंट्स, हे तुमच्या शरीरातनं वेगवेगळे ड्रग्ज जे तुम्ही घेतलेले आहेत ते बाहेर काढून टाकतात किंवा त्याला लपवून ठेवण्याचं काम हे डायरेटिक्स आणि मास्किंग एजंट्स करत असतात. आता हे जे सगळे मी 6 जे तुम्हाला सांगितले, दीज आर ऑल बॅन्ड इन अँड आउट ऑफ कॉम्पिटिशन. तुम्हाला हे कॉम्पिटिशनच्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर घेऊ शकत नाही. आता पुढचे जे 4 आहेत, स्टिम्युलंट्स, नार्कोटिक, कॅनाबिनॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड्स, दीज आर ओनली बॅन्ड इन कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन ज्यावेळी तुमची चालू असेल त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकत नाहीत. स्टिम्युलंट्स ब्राईटन युअर मूड, तुमचं मूड ते चांगलं करतं. नार्कोटिक्स पेन रिड्यूस करतं, अल्टर करतं मूड. कॅनाबिनॉइड्स ऍक्टिव्ह बनवतो तुम्हाला जास्ती. ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड्स सूज कमी करतं, पेन रिलीफ करतं. आणि अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ऍथलीट जे आहेत हे समोरचे ड्रग्ज जे आहेत ते घेत असतात. काही रिस्ट्रिक्टेड ड्रग्ज आहेत, काही अल्कोहोल अँड अल्कोहोलिक प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकत नाही. ऑटोमोबाईल, कराटे, बॉक्सिंग, आर्चरी याच्यासारखे काही इव्हेंट जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे ड्रग्ज जे आहे ते अलाउड नाही. आता याचे काही ऍक्सेप्टेबल लिमिट्स आहेत, जसं कॅफेन असेल. आता तुम्ही म्हणाल नॉर्मल तुम्ही जर कॉफी पित असाल किंवा चहा पित असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅफेन असतं, मग आपण चहा प्यायचा नाही किंवा कॉफी प्यायची नाही का? तर तसं नाहीये. त्यांनी दिलेले 12 मायक्रोग्राम्स पर मिलीलिटर युरिन मध्ये जर कॅफेन जर सापडलं त्याच्यापेक्षा जास्ती तर ते अलाउड नाही. अल्कोहोलचं तसंच आहे, 0.10 ग्राम पर लिटर मध्ये जर ते सापडलं तर तुम्हाला ते डोपिंग मध्ये पकडण्यात येईल. आता वेगवेगळ्या ऍथलीट्स मध्ये अशी भावना असते की अरे क्रिएटिन इज नॉट अ बॅन्ड सबस्टन्स, तुम्ही ते बिंदास घेऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये त्याचं काय असतं की जे काही क्रिएटिन तुम्ही जे खाताय, जो डब्बा तुम्ही वापरताय त्याच्यासाठी, तर तो इन्फिल्ट्रेटेड आहे किंवा त्याच्यामध्ये इतर काही असे एजंट्स किंवा असे काही ड्रग्ज औषधं टाकलेली आहेत की जे बॅन्ड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते वाडा किंवा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी जे आहे हे डोपिंग मध्ये तुम्हाला पकडतात. वाडा कोणते, दे डू नॉट अप्रूव्ह एनी सप्लिमेंट्स. तुम्ही कोणतेही सप्लिमेंट्स बघा त्याच्यावर कुठेही असं लिहिलेलं नसतं हे वाडा अप्रूव्ड आहे. आणि जर असं लिहिलेलं असेल तर ते औषध जे काही डब्बा असेल तो क्रिएटिनचा किंवा सप्लिमेंटचा तो पूर्णपणे खोटा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि 99% जे काही क्रिएटिन तुम्ही खाताय
दॅट इज ऑल इन्फिल्ट्रेटेड, म्हणजे त्याच्यामध्ये बॅन्ड सबस्टन्सेस हे असणारच आहे. 3 ते 4 प्रोहिबिटेड मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिले एनहान्समेंट ऑफ ऑक्सिजन ट्रान्सफर. तुम्ही ऑक्सिजन ट्रान्सफर जे शरीरात होतंय ते तुम्ही वाढवताय, ब्लड डोपिंग करून असेल, आर्टिफिशियली ऑक्सिजन घेत असाल, डिलिव्हरी घेत असाल, तुम्ही असं काही कोणतरी एजंट घेताय की त्याच्यामुळे खूप फास्ट डिलिव्हरी होते, हे सगळे जे काय आहेत हे बॅन्ड आहेत, ते अलाउड नाही आहे. सेकंड इज केमिकल अँड फिजिकल मॅनिप्युलेशन. ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही युरिन सॅम्पल किंवा ब्लड सॅम्पल देत आहात तर त्याला केमिकली किंवा फिजिकली तुम्ही मॅनिप्युलेट करताय किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणताय, दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. आणि तिसरं हे नवीन आलेलं आहे, त्याला जीन डोपिंग म्हणतात. दिस इज ऑल्सो बॅन्ड. याच्यामध्ये तुम्ही जीन डोपिंग म्हणजे काय तर ऍथलीट्स जे काही हॉर्मोन्स असतात, त्यांचे जे काही DNA असतात त्यांना अल्टर केलं जातं आणि त्यामार्फत त्यांचा परफॉर्मन्स इलिगली आर्टिफिशियली वाढवला जातो. सो दॅट इज ऑल्सो अंडर डोपिंग. आता आपण बघूया थेरपेटिक यूज एक्झेम्पशन. आता हे काय आहे तर याच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ड्रग्स घेऊ शकता का, म्हणून तर थेरपेटिक यूज साठी म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कशासाठी तर मला एखादा कोणता तरी आजार झालाय नाही, औषध घ्यायचं नाही कारण का तर ते बॅन्ड लिस्ट मध्ये असं नसतं. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे कोणतीही आजार झालेला आहे, काही मेडिकल कंडिशन जर तुम्हाला आलेली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कोणताही बॅन्ड सबस्टन्स घेऊ शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला लागतील. मग ते काय करायला लागतील तर तुम्हाला वाडा किंवा तुमच्याकडे दिलेला जो कोण वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी तर्फे जो काही डॉक्टर असेल त्याची परवानगी तुम्हाला द्यायला लागेल. तुम्हाला तुमचं जे औषध तुम्ही घेणार असाल ते तुम्हाला त्यांना कळवायला लागतं की मी बाबा हे औषध घेणार आहे, एवढा दिवस घेणार आहे आणि याचा माझ्या फक्त मेडिकल कंडिशन साठी उपयोग होणार आहे, याचा माझा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी कोणताही उपयोग नाही. आता हे सगळं द्यायचंय, कधी द्यायचंय तर ज्यावेळी तुम्ही ड्रग घेणार असाल त्याच्या अगोदर तुम्हाला ते घ्यायचंय. त्यांनी दिलेलं आहे की 30 दिवस अगोदर तुम्हाला ते अप्लाय करणं अपेक्षित आहे. मग आता 30 दिवसापूर्वीच मला ताप येणार आहे किंवा माझं काय मेडिकल कंडिशन येणार आहे हे फिक्स्ड आहे का, तर तसं नाहीये. तर त्यांचं एक क्लॉज असं आहे की ते 30 दिवस अगोदर दिलं पाहिजे. दुसरं त्यांचं काय म्हणणं आहे की इमर्जन्सी जर असेल तर ऍज सून ऍज पॉसिबल, तुम्हाला ज्यावेळी गरज आहे त्या इमिजिएटली तुम्हाला त्या डॉक्टरला कळवायचंय. तुम्हाला थेरपेटिक यूज साठी एक्झेम्पशन मिळू शकतं, तुम्हाला ते डोपिंग मध्ये ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्याचा तुम्हाला कॉम्पिटिशन खेळण्यासाठी फायदा होऊ शकतो. नेक्स्ट आपण आता बघूया की याचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स काय काय होणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण इफेक्ट्स बघणार आहे. इफेक्ट्स काय म्हणजे जे काय ऍथलीट्स असतात किंवा कोचेस जे आहेत हे आपल्या ऍथलीट्सला ड्रग्स किंवा वेगवेगळे औषधं का घ्यायला लावतात, तर याच्यामुळे वेगवेगळे जे काही सिस्टम्स असतात, सेंट्रल नर्वस सिस्टम असेल, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम असेल, एंडोक्राइन सिस्टम असेल, मस्क्युलर सिस्टम असेल, तर या सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन होतं, मसल बिल्डअप होतं, खूप चांगले मसल्स दिसायला लागतात. काही प्रमाणामध्ये मसल रिलॅक्शन सुद्धा होतं, पटकन होतं, लवकर होतं. एक मॅच खेळायचे त्याच्यानंतर लगेच साधारण 2 तासाने 6 तासाने दुसरी मॅच आहे, तर आपल्याला मसल्स रेडी नसतात. पण ही औषधं किंवा हे ड्रग्स घेतल्यामुळे आपलं मसल रिलॅक्सेशन लवकर होतं आणि आपण रिकॉम्पिटिशन किंवा दुसरी कॉम्पिटिशन इमिजिएटली खेळू शकतो. वजन कमी करण्यासाठी असेल, बॉडी फॅट कमी करण्यासाठी असेल, बोनची ग्रोथ, ऑर्गनची ग्रोथ, हार्ट साईज वाढवायचा आहे, लंग साईज वाढवायची आहे, मसल्स वाढवायचे, त्यासाठी ड्रग्स घेत असतात. टेस्टोस्टेरॉन जे मेल हॉर्मोन आहे विच इज गोइंग टू बी गिव्हिंग यू मोर मसल्स, मोर वी कॅन से विगर, तर ते जर शरीरामध्ये वाढवण्याचे, बोथ मेल फिमेल दोन्ही हे घेतात. एस्ट्रोजन लेवल जे महिलांमध्ये असतात ते कमी करण्यासाठी ड्रग्स घेतात. सूज कमी करण्यासाठी, वेगवेगळ्या इंजरीज झाल्यानंतर सूज होते किंवा कोणती ऍक्टिव्हिटी केल्यामुळे वेगवेगळे मायक्रोफिलमेंट्स ब्रेक होतात, तिथे काही प्रमाणामध्ये सूज आलेली असते, ही सूज कमी करण्यासाठी म्हणून सुद्धा ड्रग्स घेतले जातात. फिजिकल मेंटल फटीग हा कमी करण्यासाठी ड्रग्स घेतात. मूड आणि अराउजल येण्यासाठी म्हणून ड्रग्स घेतात. काय म्हणतात त्याला, दिवसा स्वप्न हवेत जाण्यासाठी, प्लेजर मिळण्यासाठी त्याच्यासाठी ड्रग्स घेतले जातात. पेन रिड्यूस करण्यासाठी, एन्झायटी रिड्यूस करण्यासाठी.
स्लीप, झोप येण्यासाठी. बरेचसे ऍथलीट असतात की खूप वर्कआउट झालंय, खूप वेगवेगळ्या प्रकारे ट्रेनिंग झालेले आणि मग झोप येत नाही. ती झोप येण्यासाठी म्हणून सुद्धा काही ड्रग्स घेतात. फिजिकल मेंटल स्टिम्युलेशन साठी घेतात, ऑक्सिजन सप्लाय वाढवण्यासाठी घेतात, आपल्या शरीरातला रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी म्हणून ड्रग्स घेतात, डायलेशन ऑफ वेसल साठी घेतात, एन्ड्युरन्स परफॉर्मन्स इन्क्रीज करण्यासाठी, एरोबिक कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ड्रग्स घेतले जातात. पण हे ड्रग्स घेतल्यानंतर काय होणार आहे हे बघा. सर्वात पहिल्यांदा युअर सेंट्रल नर्वस सिस्टम, हार्ट, वेगवेगळे ऑर्गन्स, अदर सिस्टम या सगळ्यांवर प्रेशर येणार. किडनी फेलियर इज गोइंग टू बी द बेसिक थिंग विच ऑल ॲथलीट्स आर गोइंग टू बी फेसिंग हु आर टेकिंग ड्रग्स. इन्फेक्शन्स होतात, हेपटायटिस होऊ शकतं, सिमिलर इंजेक्शन्स वापरल्यामुळे HIV होऊ शकतं, एन्झायटी, स्ट्रेस, खूप मानसिक ताण येऊ शकतो, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, टेम्परेचर वाढतं, शुगर वाढते शरीरातली, डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात, बोन डेन्सिटी कमी होते किंवा खूप जास्ती प्रमाणात बुस्टअप होते, अर्ली हार्डनिंग होतं, इम्युन सिस्टम खराब होते, आपली रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती कमी होऊन जाते, आपल्याला लगेच पटकन आजार होतात, वेट गेन होतं बऱ्याच याच्यामध्ये. तुम्ही थोडा जरी वर्कआउट थांबवलं की इमिजिएटली वेट गेन होतं. काही प्रमाणाचे काही ड्रग्स असे असतात की ते घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात वेट लॉस होतं. तुमच्या कॉर्डिनेशनवर, मेमरीवर, रिफ्लेक्स ऍक्शन अशा वेगवेगळ्या जे काही कॉर्डिनेटिव्ह ॲबिलिटीज आहेत त्याच्यावर इफेक्ट होतो. एग्रेसिव्ह होतात काही ॲथलीट्स. काही डायरेटिक्स, मास्किंग एजंट्स घेतल्यामुळे युरिन फॉर्मेशन जास्ती होतं. त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट तुमच्या किडनी आणि युरिनरी ब्लॅडरवर होतो. काही ड्रग्समुळे आपण जसं बघितलं की झोप येण्यासाठी ड्रग्स घेतात, तर त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात झोप येते, ब्लोटिंग होतं, चक्कर किंवा मळमळ होण्याची शक्यता असते, जॉईंट पेन्स होतात, मसल स्टिफ होतात जास्ती, मस्क्युलर पेन्स होतात, नर्वस सिस्टम जी आहे ती खराब होते, आपलं नर्वसनेस येतात, थरथर व्हायला लागते, डोकेदुखी होतात, हार्ट रेट खूप वाढतो किंवा खूप कमी होतो, धडधड वाढते, आतमध्ये रक्त वाहिन्या ज्या आहेत त्या फुटतात शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे थ्रोम्बोसिस सारखे आजार होतात. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स होतात, पुरळ येते चेहऱ्यावर, ऍक्ने होतात, टेंडन, लिगामेंट इंजरीज होऊ शकतात, वॉटर सॉल्ट इम्बॅलन्स होतात, डिहायड्रेशन होतं, हायपरटेन्शन होतात, गेम सोडल्यानंतर ऑस्टिओआर्थरायटिस, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात, कारण बरीच वर्ष डोपिंग केलेलं असतं, ड्रग्ज घेतलेले असतात आणि स्पोर्ट्स करिअर संपल्यानंतर आपण आजार जे आहेत ते सुद्धा सुरू होतात आणि मृत्यू सुद्धा एखाद्या ऍथलीटचा या ड्रग्समुळे होऊ शकतो. महिलांवर काही वेगळे साईड इफेक्ट्स होतात. त्यांचा आवाज खूप डीप होतो, असा आवाज होतात, मेल कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागतात, मिनिस्ट्रल सायकल्स चेंज होतात किंवा बंद होऊन जातात, चेहऱ्यावर किंवा शरीरावर केसाचं प्रमाण वाढतं, मास्क्युलिन कॅरेक्टरिस्टिक्स येतात, ॲड्रिनल ग्लँड्स ओव्हर प्रोड्यूस होतात, they produce more androgens which is not good, breast small होतात. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं ड्रग तुम्ही जे वापरत असाल तर ते इमिजिएटली स्टॉप केलं पाहिजे. ॲज फिजिकल एज्युकेशन एक्सपर्ट्स, डायरेक्टर्स, कोचेस आपण आपल्या ॲथलीट्सला या ड्रग्स, डोपिंग ह्याच्यापासून लांब ठेवायला पाहिजे. ह्याचे जे काही फायदे आहेत ते व्हेरी टेम्पररी आहेत, पण त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत, साईड इफेक्ट जे आहेत, these are going to be prolonged. म्हणजे तुम्ही एखादा ड्रग घेतलेला असेल, एकच घेतलं, परफॉर्म केला, छान जिंकला, पण गेले 10 वर्ष होणार आहे की ते तुम्हाला किडनी प्रॉब्लेम्स देणार आहेत, तुम्हाला मस्क्युलर इश्यूज देणार आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स जे आहेत त्याच्यावर सुद्धा इफेक्ट होणार आहे. आणि मग याच्यासाठी काय करतायत तर रिझल्ट मॅनेजमेंट म्हणून वाडाने एक चालू केलेलं आहे. प्रत्येक ड्रग तुम्ही जे काय घेताय, व्हायोलेशन जे काय करताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते खेळण्यापासून बॅन करू शकतात.
काही जे आहेत तर त्याच्यामध्ये तुमचे मेडल्स काढण्यात येतात, पॉइंट्स काढण्यात येतात, प्राइजेस जे तुम्हाला मिळालेले आहेत ते काढून टाकण्यात येतात. 2-3 महिन्यापासून 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष किंवा लाईफ टाईम बॅन सुद्धा तुमच्यावर लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड लक्ष द्यायला पाहिजे. तुम्हाला या ड्रग्ज आणि जे काही वेगवेगळे औषधे आहेत त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. आणि लिगली खूप चांगला व्यायाम करा, खूप चांगलं ट्रेनिंग करा आणि त्याच्यामधनं तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे आणि तुम्हाला कॉम्पिटिशन खेळायचे आहे. सो हॅव अ ड्रग फ्री स्पोर्टिंग कॅरियर. से नो टू डोपिंग. अजिबात डोपिंगकडे जायचं नाहीये आणि जास्तीत जास्त स्वच्छ लीगल स्पोर्टिंग करिअर तुमचं असलं पाहिजे, अशी माझी आशा आहे. थँक्यू.